अविनाश जी, फाउंडर ऑफ IHRC, उनसे अनुरोध करूंगी कि वो यहाँ आएँ और IHRC की अब तक की सभी पब्लिश्ड फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट्स के बारे में हम सभी को जानकारी दें। नमस्कार सर. गेली 10 वर्षे भारतीय मानवाधिकार परिषद ही संस्था मानवाधिकार क्षेत्रात काम करत आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की 2018मध्ये महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा गडचिरोली या ठिकाणी 40 नक्षल्यांना एकाच एन्काउंटरमध्ये पोलिसांनी धडा शिकवला होता. ह्याच्या खूप मोठ्या प्रतिक्रिया झाल्या आणि देशातील 13 राज्यांमधनं 80 नक्षल समर्थक रातोरात गडचिरोलीमध्ये आले आणि त्यांनी सरकारच्या विरुद्ध एक बंड पुकारलं आणि या नक्षलांना जे एन्काउंटर झालं ह्या एन्काउंटरमधल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे एन्काउंटर नसून हे खून आहेत आणि पोलीस यंत्रणा आणि ह्या संपूर्ण एन्काउंटरमध्ये असलेल्या सगळ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवरती खुनाचे गुन्हे रजिस्टर करावेत अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. भारतीय मानवाधिकार परिषदेने स्वतः स्वयंप्रेरणेने एक समिती स्थापन केली 8 जणांची. त्याच्यामध्ये माझा देखील सहभाग होता. आम्ही प्रत्यक्ष ज्या ठिकाणी एन्काउंटर झालं त्या ठिकाणी व्हिजिट केली. त्या ठिकाणी काही फिजिकल एव्हिडन्सेस आम्ही गोळा केले आणि ते पोलिसांना सादर केले की सबसिक्वेंटली ते त्या तपासामध्ये त्याचा वापर झाला. त्यावेळी SP म्हणून अभिनव देशमुख होते. त्यांच्या सहकार्याने आम्ही त्या संपूर्ण ह्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि आम्ही एक जो फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट दिला. ह्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्टचा सर एवढाच फायदा झाला की कुठल्याही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि हे जे एन्काउंटर आहे हे एन्काउंटर आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी ही IHRCने घेतली आणि जी फॅक्ट फाइंडिंग झाली ही फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट नॅशनल ह्युमन राईट कमिशनपासून इतर सर्व अधिकारी आणि संस्थांना पाठवण्यात आलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे की ह्याचा परिणाम एवढा पुढे गंभीर झाला की पुढच्या एका वर्षामध्ये 10 प्रसंगांमध्ये 13 नागरिकांना नक्षल्यांनी अशासाठी मारलं की ते सगळे पोलीस खबरी होते. असे 10 इन्सिडेंट पुढच्या एका वर्षात घडले. भारतीय मानवाधिकार परिषदेने त्याही बाबतीमध्ये एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी फॉर्म केली. जे म्हणून व्हिक्टीम होते ज्यांना मारलं गेलं होतं अशा प्रत्येकाच्या घरात जाऊन त्या कुटुंबाशी आम्ही संपर्क साधला होता आणि एक फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आम्ही सबमिट केला होता. त्यामधून ही बाब निष्पन्न झाली की ज्या व्यक्तींना पोलीस खबरी म्हणून मारलेलं आहे प्रत्यक्षात त्यांचा आणि पोलीस खबरींचा किंवा पोलीस असण्याशी संबंध असल्याचा काहीही संबंध नव्हता. हे केवळ 40 लोकांना एकाच वेळी मारलं गेल्यामुळे आपलं अस्तित्व पुन्हा निर्माण करणे आणि आपलं अस्तित्व त्या क्षेत्रामध्ये आणि दहशत निर्माण करणे या एका उद्देशाने नक्षलाईटनी घेतलेली ही कारवाई होती. आपल्याला कल्पना आहे की हा प्रवास करत असताना असं लक्षात आलं की अहमदनगर जिल्हा जो आहे हा अहमदनगर जिल्हा ह्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती धर्मांतरण चालत असतं. पहिला महत्त्वाचा घटना जी घडली हे होत नाही पुढे झालं का नाही गडचिरोली झाले नाही झाले हां अहमदनगरमधील ब्राह्मणी नावाच्या एका गावामध्ये एका हिंदू महिलेचं मोलेस्टेशन करून सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करायचा प्रयत्न झाला. भारतीय मानवाधिकार परिषदेने याही प्रकरणामध्ये एक समिती स्थापन केली. भारतीय मानवाधिकार परिषदेच्या ज्या महिला संचालिका आहेत ज्यांनी ग्राउंड लेवलवरती जाऊन ह्या सगळ्या पीडितांची चौकशी केली, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि एक फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट सबमिट केला. या प्रकरणामध्ये एवढंच फक्त घटना घडली होती की गुन्हा ज्या दिवशी घडला त्या दिवसानंतर 15 ते 16 दिवसांनी FIR रजिस्टर झाला. या 15 ते 16 दिवसामध्ये नुकसान एवढंच झालं की याच्यातले जे आरोपी होते ते पळून पंजाबला निघून गेले. पण हा जो रिपोर्ट आहे फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट हा शासनाला सबमिट केलेला गेला होता. त्यामुळे ह्याच्यावरती जो परिणाम व्हायचा तो परिणाम झालेला आहे. त्याच्यानंतर उमरे गाव आहे राहुरी तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील एक उमरे गाव आहे. त्या ठिकाणी एका मुस्लिम महिलेने शिकवणी घेण्याच्या नावाखाली 6 अल्पवयीन हिंदू मुलींचं धर्मांतरण करायचा प्रयत्न केला. प्रयत्नपूर्वक त्यांनी त्या मुस्लिम मुलांशी त्यांचा परिचय करून दिला. ह्या 3 आणि 6 मुलींचं मोलेस्टेशन झालं आणि त्यांना धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर त्यांना असंही सांगण्यात आलं की तुम्ही धर्मांतरित व्हा, तुमचा सगळा खर्च आपण स्वतंत्रपणे उचलण्याची प्रक्रिया आम्ही हातात घेतलेली आहे. म्हणजे एखाद्या मुलाच्या आईवडिलांनी ती जर जबाबदारी घेतली तर आपण म्हणू की ठीक आहे आपण मुलाच्या आई घेतली, पण मुलाच्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त एखाद्या तिराईत व्यक्तीने या धर्मांतरणाचा जर खर्च उचलायचा असेल तर याच्या पाठीमागचं आर्थिक राजकारण किती मोठं असावं याची आपल्याला कल्पना येते. हाही आपण फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आपण सबमिट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पुसे सावळी या सातारा जिल्ह्यामधील गावामध्ये
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू देवदेवतांच्या विरुद्ध इंस्टाग्रामवरती काही पोस्ट टाकल्या होत्या. ह्या पोस्ट टाकूनसुद्धा ज्या प्रमाणामध्ये की ज्या पद्धतीने गुन्हा रजिस्टर व्हायला पाहिजे होता तो गुन्हा रजिस्टर न झाल्यामुळे तिथले प्रचंड प्रक्षोभ त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी एका मशिदीवरती देखील हल्ला झाला. अर्थात कुठल्याही धर्मस्थानावरती होणारा हल्ला कुठल्याही प्रकारची जस्टिफिकेशन नाही, कुणीही त्याचं समर्थन करू शकत नाही. मानव अधिकार परिषद किंवा इतर कुठलीही संस्था त्याचं समर्थन करणार नाही. पण त्याची जी कारणमीमांसा आहे ही कारणमीमांसा अशी होती की ज्याच्यामध्ये पाकिस्तानचे 2 नंबर डिस्क्लोज झाले होते आणि त्याच्या माध्यमातून जो प्रसार केला गेला आणि ही अवमानना झाली त्याच्यावरती विलंबाने कारवाई झाली. आणि शेवटचा एक प्रकार जो आपल्याकडे आहे की गेल्या आठवड्यात आपण पाहिलं असेल की खेड येथील पंडिता रमाबाई संस्था जी आहे ही गेली 100 वर्ष ही सामाजिक संस्थेमध्ये काम करणारी संस्था आहे. पण ह्या संस्थेचं मूळ उद्दिष्ट हे धर्मांतरण हे आहे. आणि आता नव्याने एक प्रकरण असं लक्षात आलं की येथील 2 हिंदू खाटीक समाजातील अल्पवयीन मुलींना या ठिकाणी दाखल करण्यापासून त्यांचं धर्मांतरण करण्यापर्यंत हा प्रकार घडलेला आहे. एवढंच नाही तर भारतीय मानवाधिकार परिषदेच्या संचालिका यांनी त्या दोन्ही मुलींचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, तिच्या नातेवाईकांची भेट घेतलेली आहे आणि हा सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे. ह्या मुलींनी अल्पवयींनी ज्यावेळी विरोध केला त्यावेळी त्यांना अत्यंत खालची मागणूक देण्यात आलेली आहे. त्यांना स्वच्छतागृह साफ करायची वेळ त्यांच्यावरती आली, सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करायची जबरदस्ती त्यांना करण्यात आली. आणि एवढंच नाही तर विदेशी नागरिकांच्या पुढे त्यांचं विद्रुपीकरण त्यांची करून परेड करण्यात आली. असा सगळा प्रचंड भयानक असा प्रकार ह्या ठिकाणी उघडकीस आला. सबसिक्वेंटली त्याच्यानंतरसुद्धा 1-2-3 गुन्हे या संस्थेच्या विरुद्ध आलेले आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की उमाताई खापरे ज्या आहेत या विधान परिषदेच्या आहेत, त्यांनी गेल्या आठवड्यातच हा विषय विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे. तर अशा प्रकारे आमच्या भारतीय मानवाधिकार परिषदेच्या असं निदर्शनास आलं आहे की फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण समाजावर होतो. आणि जे घटना घडलेली आहे त्याचा क्रमवार जर आपण माहिती संबंधित विभागांना, शासनाला आणि अधिकाऱ्यांना पाठवलं. या ठिकाणी मी पुणे पोलिसांना धन्यवाद देतो, कारण की ज्यावेळी ही पहिली कंप्लेंट घेऊन गेली, हा एक नवीन कायदे लागण्याच्या आधीच 0 FIRचा उदाहरण या पुणे पोलिसांनी आपल्यासमोर ठेवलं आहे. त्यांनी ताबडतोब गुन्हा रजिस्टर केला आणि याची हद्द जरी पुणे पोलिसांच्या हद्दीत नसली तरी तो गुन्हा पुण्यामध्ये रजिस्टर झाला आणि त्याच्यानंतर सबसिक्वेंटली तो गुन्हा पुणे ग्रामीणकडे तपासामध्ये देण्यात आला. म्हणजे हे जे नवीन कायदे आले त्याच्यामध्ये 0 FIR आहे. हा 0 FIRचं इम्प्लिमेंटेशन यापूर्वीच पोलिसांनी केलं, पोलिसांनी सुरू केलेलं आहे. याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या पार्श्वभूमीवर मी भारतीय मानवाधिकार परिषदेतर्फे आपल्याला एवढंच सांगतो की जेव्हा जेव्हा समाजावरती दूरगामी परिणाम होणारे घटना घडतील भारतीय मानवाधिकार परिषद या ठिकाणी आपल्याबरोबर राहणार आहे. धन्यवाद.